इकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेमध्ये उत्तर देणार आहेत। त्यानंतर विरोधक पत्रकार परिषद घेऊन सरकारचा समाचार घेतील, तर सरकारकडून सुद्धा एक पत्रकार परिषद होईल आणि यामध्ये विरोधकांच्या आरोपांची उत्तरं देण्यात येतील। त्यामुळे आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा ठरणार आहे। अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्री विधानसभेमध्ये आज काय बोलतात, एकनाथ शिंदे विधान परिषदेत काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। स्वप्नील जाधव माझे सहकारी सध्या आपल्याबरोबर जोडला गेला। आणखी सविस्तर तपशील त्याच्याकडून जाणून घेऊया। स्वप्नील, आज महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत। सभागृहाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे पावसाळी अधिवेशनातला। त्यामुळे निश्चितच आज काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचंय। काय नेमक्या आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी आहेत? नक्कीच आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचा दिवस खरं तर आहे। अखेरचा दिवस हा अधिवेशनाचा राहणार आहे। महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन हे खरं तर 3 आठवड्यांचं होतं। आज शेवटचा दिवस आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावरती कालपासून चर्चा सुरू झालेली आहे। अनेक आमदारांनी आपली मतं मांडलेली आहेत। राज्यातील स्त्रीवरती होणारे अत्याचार असतील, एकूण स्त्री सुरक्षा असेल, गुन्हेगारी असेल, खंडणी असेल आणि इतर जे काही लोकप्रतिनिधींकडून होणारे मारहाण प्रकरणं आहेत त्यावरती सुद्धा काल आवाज उठवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये झालेली पावसाची दाणादाण, एकूणच मुंबईमध्ये जी मुंबईची मुंबई घडली यावरती सुद्धा काल पुन्हा एकदा भाष्य करताना आपल्याला काही विरोधी आमदार पाहायला मिळाले। यावरती आज खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं उत्तर असणार आहे। नगरविकास विभागाकडून काय नक्की ज्या प्रक्रिया आहेत त्या केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक आश्वासनं ही अधिवेशनादरम्यान दिले गेलेले आहेत। यावरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा अंतिम आठवडा प्रस्तावावरती जी चर्चा होणार आहे यानंतर उत्तर होणार, त्यामध्ये नक्की काय आश्वासनं देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। एकीकडे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला पाहायला मिळतंय। अनेक जे विकास कामे आहेत ते कुठेतरी निकृष्ट दर्जाचे असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे यावरून गदारोळ जो आहे तो विरोधक या विधिमंडळामध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळेल, गदारोळ करताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र आज त्यावरती उत्तर असणार आहे। या उत्तरावरती विरोधकांचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर समाधान झालं नाही तर पुन्हा एकदा या ठिकाणी गदारोळ पाहायला मिळू शकतो आणि संध्याकाळी दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही पत्रकार परिषद असणार आहेत। यामध्ये सविस्तर मुद्दे जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर मांडले जातील। निश्चितच स्वप्नील, सगळ्याच या घडामोडींवर आपले लक्ष कायम असणार आहे। असे संपर्कात राहा।